सांगितलं ना तरी घरामध्ये कोणाला खरं नाही वाटणार आहे. सकाळपासून काम करू करू ना कंबरलंय मोडलंय माझं. अगं मग तू कशाला काम करतीस? घरातले दुसरे लोक आहेत ना, त्यासनी सांगायचं. हा हाय ती बाबा, पण तुझ्या भावाची बायको लालीजी आतून मागे लागलीये माझ्या. हे बैलाला झुपतात ना घाण्याला, तसं झुपलंय मला कामाला. लालीजी जेवायला वाढा. ए, थांब. तुझी बायको आता अति करायला लागली. लवायचा आवर घाल. दादा सकाळपासून काम करून माझ्या डोक्याचा भोगा झालाय. तसं हे घरातला मॅटर आहे, बायका बायका बघून घेतील काय ते. लालीजी इथं माझी आई दिवसभर राब राब राबतीय. तुझी बायको नुसती बसू नये. लय बायकोचा बैल बनू नको, कळलं का? काय बोलताय भाऊजी? बायकोचा बैल म्हणजे? तुम्हाला नसेल तुमच्या बायकोची काळजी, त्यांना हाय ना त्यांच्या बायकोची काळजी. ए थोबाड बंद कर. लय मोठी झाली का तू? नीट बोलायचा माझ्याशी. मोठा धीर आहे मी. ए समजविला. ए काय चाललंय? शांत राहा की जरा तू. हा जा गोपाळ, जा आराम कर. जा तुझ्या आईची कटकट लयच वाढली बरं काय घरात. आणि तिने वाईच काम केलं तर काय बिघडलं? हा तिला काय नुसती पोसायला आणली काय या घरात? इतके वर्ष तर बसून खात होती ना. आता घरात माणसं नाही येते तर तिनं काम केलं तर बिघडलं कुठं? लगेच एवढी बोंब बोंब करायची काय गरज आहे? इथं माझ्या आईला त्रास झालेला मला सहन होणार नाही, आधीच सांगतो. ए धमकी कोणाला देतो? हा घरात एक दमडी द्यायची नाही, हिनं काम करायचं नाही. मग काय नुसतं तुम्हाला पोसायला आणलं का इथं? वरती तुमचं ऐकून घ्यायचं मी. हा बघ, या घरामध्ये जो पैसे देईल आणि काम करेल त्यांनीच इथं राहायचं. बाकीच्याने घरात निघून गेलं तरी मला काय फरक पडत नाही. जा निघा. ठीक आहे, निघून देत चालेल. सुद्या काय चाललंय तुझं? बस झाला आता. मला नाही राहायचं या घरात. असं पण आपण नकोय ना यांना या घरात. राहू दे यांचं यांना. तू पण एक काम कर, बॅगा भरायला घे. तरी ते खावसाची पण बॅग भर. आम्हाला पण मी इथं राहू देणार नाही आता. अरे काय तुझं काय डोकं बिकं फिरलंय का काय? सगळ्यांनी बॅगा भरा काय रस्त्यावर राहायचं का बायका पोरांना घेऊन? बाई कुठनं दुर्बुद्धी सुचली? मला त्रास होतोय हे तुला सांगितलं असं झालंय मला. मग काय करायचं असल्या घरात राहून? हा जिथे आपला रोज रोज अपमान होतो. हा मला नाही राहायचं असल्या घरात. माझ्या बायकोला नीट वागवत नाहीत, तुला नीट वागवत नाहीत, मला नीट वागवत नाहीत. हा काही इज्जत आहे का नाही? कोण कुठला भामटा, त्याला आणि त्याच्या बायकोला इज्जत आहे, पण आपल्याला इज्जत नाही. त्या दोघांना बसवले डोक्यावर आणि माझा सारखा अपमान करतात. मी नाही आता हे सहन करू शकत. अरे अरे बाबा सण नकोच करू, पण म्हणून काय घर सोडून जाणार आहे का? अशाने ना त्यांचं जास्त फावल. अरे पेढे वाटायला बसले ती. सगळं सगळं मनासारखं होईल त्यांच्या, सगळं मनासारखं होईल. आणि यो वाडा जिमीन सगळं त्यांच्या घशात घालतील आणि तू बस मग हात चोळत. मी कशाला बसू हात चोळत? हा मी बरं जाऊन देईन जमीन. तर आता तू घरातून बाहेर पडल्यानंतर तुझ्या बापाला गुळ लावून सगळी इस्टेट स्वतःच्या नावावर करून गेलं, त्यांना किती सह्य लागणार आहे? आणि तिकडे तुझा बाप किंवा तो गोपालच्या प्रेमात फार आंधळा झालाय. मग काय तू घरातून बाहेर पडल्यानंतर हायच माकडा आधी कोलीत आईतच. त्यामुळं कुठंच जायचं नाही. ऐक माझं जरा, सगळी जमीन इस्टेट त्यांच्या घशात घालायची नाही. ठीक आहे, नाही जात कुठं. आता कसं शाण्यासारखं बोलला. आम्र जरा वाईच नाही. या लालीन गोपाळ या घराच्या बाहेर काढलं ना तर बघ. आता नाही जास्त दिवस ते घरात राहणार. पण गोपाळला का तू लईच ऐकून घेतो बरं का लोकांचं. अरे मी असतो ना तुझ्या जागी, रिक्षाच घातली असती त्याच्या अंगावरून. कुणी बी उठताना आरोप करत बसतंय याच्यावर. आधी ते पक्या मामा, नंतर जामकर आणि हे आता ही झळपणं. अरे काय चाललंय लागा? हा आमच्या काळात असलं नव्हतं लागा. थँक्यू बरं का भावांनो. मी खरंच मनापासून तुमचा आभार मानतो की तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहताय. म्हणून मला लोकांची मदत करता येते बघा. कायम सोबत असेच थांबा. विषय का लागा? अरे तू दोस्त आहे आमचा. आम्ही आमच्या देव माणसालाच महत्व देणार, समोर इन्स्पेक्टर का असा ना मग. होय रे? हा ही लाली कशाला आली आहे इथे? हिच्या समोर तो साकेतचा विषय नको. वा, आज छान मैफिल रंगली आहे.
नाही ते मैफिल नाही हे आपलं इथंच. काय मैफिल विपिल कुठली तवा बसलोय असंच गप्पा मारत. हे जाते आता कामावर. ए पोरांना जावा रे. वय वय मला बी ते सामान आणायचंय खालच्या आळीतनं. लालीजी बस इकडं कसं काय? हा मुद्दाम झाले. अहो त्या घरात डोकं फिरवून ठेवलंय तुमच्या त्या सावत्र आईनं आणि भावानं. अहो नका हो नादाला लागू तुम्ही त्यांच्या. अहो, मी नाही स्वतःहून नादाला लागत, त्याच माझ्या नादाला लागतात. आणि जो कोणी माझ्या नादाला लागतो ना त्याला मी सोडत नाही. हाय का? काय झालं बोंबलायला? अरे बाबा लय मोठा डाउनलोडिंग आहे. काय झालं भाऊजी? या आर्या मॅडमच्या घरावर धाड पडली पोलिसांची. ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. बस लगेच चालू होते. ए मग या आणि म्हणजे जामकर साहेबांनी त्यांच्याच घरावर धाड टाकली. नाही 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 ते तसले पोलीस होते. ते खात्यात ते पोलीस होते. अरे पण सगळेच पोलीस खात्यात. अरे ते नाही ते जेवणवाले नाही का ते. ए, जेवण बघू. अरे भाई हॉटेल बांध. ते तसले पोलीस असतात ते. अरे त्याला पोलीस नाही आचारी म्हणतात आचारी. ए, बाबा ऐक ना. अरे ते वेगळे पुरती हॉटेलात जातात बघ ती. जेवण खराब असल्यावरती क्वालिटी नसली की ती नेतात ना उचलून ते अटक करतात. ती तसले पोलीस. अरे फूड इन्स्पेक्टर. हा ती त्या पोलिसांनी धाड टाकली अरे मॅडमच्या घरी. चला आपल्याला बघितलं पाहिजे काय भानगड झाली ती.